Hello my dear students. Now today we are going to study next question of this problem set. या प्रॉब्लेम सेटचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे बघा. प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 8. प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 8. बघा आता काय दिलंय. खूप सिंपल आहे बघा, फक्त ते कळणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. सी देयर आर टू सर्कल्स. इथे दोन सर्कल आहे बघा. फर्स्ट सर्कल इज लाईक दिस. हा पहिला सर्कल आहे. पहिला सर्कल आणि ह्याच्यामध्ये हा दुसरा सर्कल आहे बघा. हा दुसरा सर्कल. हे दोन सर्कल आहेत. याचा पहिल्याचा सेंटर इथे x आहे आणि दुसऱ्याचा सेंटर इथे y आहे बघा. Here x is the center, here y is the center. हे दोन सेंटर आहेत. इथून बघा अशी एक कॉर्ड दिलेली आहे. ही कॉर्ड इट इज इंटरसेक्टिंग at A and point B and then this is the radius of larger circle, larger ची radius and this is radius of smaller circle. Okay. आणि आता बघा बरं, आता इथे दिस इज कॉमन पॉइंट Z. हा कॉमन टँजंट, कॉमन टचिंग पॉइंट त्यांचा, ह्या दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा Z आहे. काय म्हटलंय बघा, इन फिगर सर्कल विथ सेंटर x and y टच इंटरनली एट Z. या फिगर मध्ये हा सर्कलचा सेंटर कोणत्या, आतल्या सर्कलचा x हा सेंटर आणि मोठ्याचा सेंटर y. बघा मोठ्याचा सेंटर y आणि छोट्याचा सेंटर x. हे दोन सेंटर आहेत x and y. टच इंटरनली ऍट पॉइंट Z. हे एकमेकांना बघा, मोठा सर्कल आणि छोटा सर्कल एकमेकांना कुठे टच करताय, Z या पॉइंट मध्ये. पुढे सेगमेंट BZ इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. BZ ही BZ बघा, B इथे Z इथे. BZ इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. मोठ्याची ही कॉर्ड आहे and it intersects smaller circle at point A. ही जी मोठ्याची कॉर्ड आहे ना, ही कॉर्ड छोट्याला A पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आणि पुढे काय म्हटलंय, प्रूव्ह दॅट. बघा आता टू प्रूव्ह, हे सगळ्यात महत्त्वाचं. टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय बघा, सेगमेंट AX, सेगमेंट AX इज पॅरलल. ही AX बघा, AX इज पॅरलल. ही AX पॅरलल टू BY टू सेगमेंट BY. सेगमेंट BY लक्षात घ्या. AX कुणाला पॅरलल, BY ला पॅरलल. कळतंय का बघा, AX पॅरलल टू BY. हे AX ही AX कुणाला पॅरलल, BY. ही आणि ही पॅरलल. ही X आणि BY. AX BY पॅरलल एकमेकांना. हे दाखवायचे अशा पॅरलल. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक कळणं गरजेचं आहे, हे कसं दाखवता येईल आपल्याला पॅरलल. लक्षात घ्या, खूप सिंपल आहे, फक्त समजून घ्यायचं काय. हे अशा आकृत्या ज्या आहेत, हे फिगर आहे, तुम्ही बघता क्षणी तुम्हाला क्लिक झालं पाहिजे नेमकं काय करायचं. बघा इथे समजा आपण हे जोडलं, असं जर जोडून घेतलं बघा, तर पहिलं आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. हा जो अँगल आहे बघा, हा वाला अँगल, धिस अँगल कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल. हे दोन अँगल बघा, हा वाला आणि हा वाला, हे जर दोन कॉन्ग्रुएंट आले, लक्षात घ्या, हा अँगल आणि हा अँगल, दे आर करस्पॉन्डिंग अँगल. त्यांना आपण करस्पॉन्डिंग म्हणू शकतो. बघा ह्या दोन लाईन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल आहेत, ते करस्पॉन्डिंग अँगल. इफ करस्पॉन्डिंग अँगल, जर हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील, लक्षात घ्या, करस्पॉन्डिंग अँगल, इफ दिस टू करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, जर ते करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर काय, इफ दिस टू करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन दिस टू लाईन्स आर पॅरलल. त्या लाईन काय असतात, पॅरलल. कोणत्या टेस्टने, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कळतंय, म्हणजे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहे की नाही, मग हे दोन करस्पॉन्डिंग अँगल काय येतील, कॉन्ग्रुएंट. जर आले, दाखवले आपण, तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने ह्या दोन लाईन पॅरलल. लक्षात घ्या, इथं असं आहे, समजा इथे असं आहे, मग हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल. जर आपल्याला कळलं की हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, तर आपण म्हणणार ह्या दोन लाईन पॅरलल. जर ते दोन अँगल कॉन्ग्रुएंट नसतील, करस्पॉन्डिंग अँगल, देन वी कांट से दिस टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे या दोन लाईन्सना जर पॅरलल बनायचं असेल तर ह्या दोन अँगलला काय म्हणावं लागेल, कॉन्ग्रुएंट. इफ दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू दिस वन, जर हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील, देन दिस टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स. कोणत्या टेस्टने, हे जर दोन कॉन्ग्रुएंट, हे दोन अँगल कोणते आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून आपण काय म्हणणार, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने दिस टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स. ओके.
आता बघा बरं का, आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला बघायचंय इथे हे कसे दाखवणार आहोत आपण, दोन कॉन्ग्रुएंट कसे दाखवणार हे अँगल, हा वाला आणि हा वाला. सिंपल, इथे आपण हे असं ड्रॉ करून घेऊया, y x z. बघा ही अशी ड्रॉ केली आपण, ही लाईन ड्रॉ सेगमेंट yz पासिंग थ्रू x. लक्षात घ्या y x आणि z हे तीन जे आहेत बघा. मग इथे आपण काय सांगणार, प्रूव्ह मध्ये बघा ड्रॉ yz, ड्रॉ सेगमेंट yz. ही yz ड्रॉ केली, इथे आपण सांगणार y डॅश x. बघा y x आणि z, y डॅश x डॅश z, y डॅश x डॅश z, y x आणि इथे z. लक्षात घ्या y x z दे आर कोलिनियर. हे का बरं कोलिनियर आले y x z? बाय टच थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. कारण बघा सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कोलिनियर असतात. आपण शिकलेलो आहे सेंटर सर्कलचे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे तिन्ही काय असतात, कोलिनियर. इथे काय सांगायचं y x z हे तिन्ही जर कोलिनियर, इथे काय सांगणार आपण y x z. याचं रिझन काय, बाय theorem of touching circles, by theorem of touching circles. टचिंग सर्कलच्या थिअरम नुसार, कळतंय? बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स, टचिंग सर्कलच्या थिअरम नुसार. जर टचिंग सर्कलचं थिअरम बघितलं तर हे तिन्ही काय आहेत, कोलिनियर आहेत. बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. ओके, आता बघा बरं हे y x z कोलिनियर आले. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा, आता हा ट्रायंगल घेऊ आपण, हा छोटा ट्रायंगल नंतर हा मोठा ट्रायंगल. छोट्यामध्ये बघा x a z इन ट्रायंगल x a z. बघा बरं x a z कुठे, हा काय x a z, त्याच्यामध्ये हा सर्कल बघा, छोटा हा सर्कल, त्याच्या ह्या दोन रेडी आहेत. these are radii of the same circle. ह्या सर्कलचे ह्या दोन रेड आहे. मग x a z मध्ये x a equals to x z, x a is congruent to x z. ह्याला सेगमेंट म्हणू, सेगमेंट x a is congruent to segment x z. बघा x a कोणासोबत कॉंग्रुएंट, x z सोबत. म्हणून मग आता अँगल, कोणता अँगल, x a z congruent to x z a. येते का लक्षात? बघा हा वाला अँगल ह्याच्याशी कॉंग्रुएंट येईल, कारण बघा ना हे दोन साइड इक्वल, असा ट्रायंगल आहे असा असा असा, ह्या दोन साइड इक्वल म्हणून हे दोन अँगल इक्वल, तेच दाखवलं. ही आणि ही साइड इक्वल, बघा दिस अँड दिस इक्वल, therefore if these two are equal then these two angles are also equal. हे म्हणजे हे दोन अँगल इक्वल, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. इथे म्हणू आपण x a आणि x z इक्वल, therefore x a z equals to x z a. therefore angle x a z, angle x a z congruent to angle, बघा बरं x a z congruent to x z a, angle x z a. ह्याला काय रिझन येईल बरं, x a z x z a हे दोघं इक्वल, का बरं, तर ह्याला रिझन काय येईल, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. इथे काय म्हणायचं, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. कोणता थिअरम आहे हा, आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम आहे. आता पुढचं जसं आता हे आले, हे नंबर 1 देऊ आपण. बघा हा वाला आणि हा वाला अँगल इक्वल आले हे दोन. आता पुढे YPZ हा घेऊ, आता मोठा ट्रायंगल YPZ. आता YPZ मध्ये बघा YP आणि YZ ह्या पण दोन रेड आहेत, ह्या इक्वल, म्हणजे हे दोन अँगल इक्वल. बघा YPZ इन ट्रायंगल YPZ, इन ट्रायंगल YPZ. लक्षात घ्या बरं काय YPZ मध्ये, YPZ मध्ये YP कॉंग्रुएंट टू YZ, सेगमेंट YP कॉंग्रुएंट टू सेगमेंट YZ. लक्षात घ्या हा YP कुणासोबत, YZ सोबत कॉंग्रुएंट आहे. जर हे दोन इक्वल असतील, बघा YP इक्वल्स टू YZ, हे दोन सेगमेंट जर इक्वल असतील, therefore angle YPZ इक्वल्स टू YZP. therefore angle बघा कोणता, आता हे जर दोन साइड इक्वल त्यांचे बेस अँगल असंच, हे दोन इक्वल हे दोन इक्वल, हे दोन साइड इक्वल, हे त्याला रिझन काय आहे बरं, ह्या दोन साइड इक्वल का बरं, इथे पण राहिलं बघा x a equals to x z, x आणि x z का बरं इक्वल, रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या रेडाय. इथे सुद्धा हे दोन इक्वल म्हणजेच काय, रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या त्या रेडाय.
आता बघा जर ह्या रेडा इक्वल yp इक्वल्स टू yz, जर हे दोन्ही इक्वल तर therefore ypz इक्वल्स टू yzb, ypz therefore angle YBZ is congruent to angle. लक्षात घ्या कोणता YBZ हा अँगल कुणाशी कॉन्ग्रुएंट YZB, अँगल YZB सोबत कॉन्ग्रुएंट. त्याला रिझन काय आयसोसेलस ट्रायंगल थिअरम, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम कळतंय, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. आता पुढे बघा बरं का हे दोन अँगल इक्वल, हा आणि हा अँगल इक्वल झाले दोन, पण आता हे जे दोन अँगल इक्वल आहेत बघा हा आणि हा अँगल इक्वल, तर आपल्याला ह्याचंच बघा नाव काय YZB, पण इथे YZB न घेता आपल्याला हे नाव घ्यायचं XZA, म्हणजे इथे पण XZA आहे बघा. हा म्हणजे ह्याच्यासोबत हा इक्वल आणि ह्याच्यासोबत पण तोच इक्वल, म्हणजे XZAच नाव, YZB चं नाव आपण XZA केलं, शॉर्ट केलं बघा. YZB मोठा होता हा असा, त्याला इथून घेतलं XZA, सेम अँगल आहे. इथं YZB ला आपण दॅट इज काय म्हणू अँगल XZA हे झालं. इथं दॅट इज अँगल YBZ, हा YBZ कोणासोबत YBZ कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे अँगल XZA, हे दोन्ही सेम आहेत. इथे सांगायचं रिझन काय सिन्स काय रिझन आहे y डॅश x डॅश z हे तिन्ही कोलिनियर आहे. y डॅश x डॅश z हे कोलिनियर असल्यामुळे आपण इथे XZA, हे पण कोलिनियर आहे ZAB, ZAB बघा कोलिनियर असल्यामुळे इथून घेण्याऐवजी इथून घेतलं मी असा, इकडे नेण्याऐवजी इथपर्यंत घेतला असा XZA. ओके हे तर नंबर लिहू सेकंड. बघा बरं आता 1 आणि 2 कडे. 1 मध्ये बघा 1 याची RHS XZ आहे, अँगल XZ आहे, आणि 2 ची पण RHS बघा XZ आहे. कळतंय का? म्हणजे हा वाला अँगल ह्याच्याशी इक्वल आणि हा वाला सुद्धा ह्याच्याशी इक्वल, म्हणजे दोघं पण ह्याच्याशी इक्वल, हे दोन एकमेकांशी इक्वल, हे दोघं एकमेकांशी इक्वल. कळलं? दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू दिस वन असं. कळतंय? फ्रॉम 1 and 2. मग इथे म्हणू फ्रॉम 1 and 2. therefore from 1 and 2 1 2 वरून काय RHS इक्वल, therefore LHS also equal, therefore from 1 and 2 angle XAZ is congruent. बघा बरं अँगल XAZ म्हणजे हा XAZ is congruent to इकडचा XAZ कोणासोबत येईल कॉन्ग्रुएंट, हा वाला XAZ हा कोणाशी कॉन्ग्रुएंट येईल बघा XAZ, हा XAZ हा अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट येईल, हा ह्याच्याशी YBZ, अँगल YBZ कॉन्ग्रुएंट टू अँगल YBZ. बघा XAZ आणि YBZ ही इक्वल आहे, म्हणजे रिझन काय फ्रॉम 1 and 2. मग हे जर इक्वल बघा ना XAZ आणि YBZ हे दोन्ही इक्वल आले, हे कोणते अँगल आहेत करस्पॉन्डिंग अँगल, म्हणून ह्या XA पॅरलल टू YB बघा हा अँगल ह्याच्याशी इक्वल आला, हे दोन्ही इक्वल, म्हणजे ही लाईन हिला पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन का पॅरलल तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, ही करस्पॉन्डिंग अँगल इक्वल. इथे म्हणायचं सेगमेंट, कोणती सेगमेंट XA, सेगमेंट XA पॅरलल टू सेगमेंट बघा XA कुणाला पॅरलल YB ला, पॅरलल टू सेगमेंट YB. कोणती टेस्ट करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट बघा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. या टेस्टने ते पॅरलल झाले. जमेल का सर्वांना? बघा बरं सिंपल आहे, फक्त कळणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके चला पटपट लिहून घ्या, फास्ट राईट फास्ट पटपट लिहा. थोडंसं उन्हामुळे ते चमकते बरं पोळ्यांना, थोडंसं ऍडजस्ट करा. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तो बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या इथे आता हा चॅप्टर थोडा लेंथी आहे, एकदा हा चॅप्टर संपला की पुढचे चॅप्टर्स पटपट होणार आहेत बघा, ते भरभर होतील. फक्त एकदा हे कंप्लीट होणं गरजेचं आहे. ह्या चॅप्टरची प्रॅक्टिस पण खूप करावी लागेल तुम्हाला. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय सी हियर. In figure 9 L touches the circle with center O at point P. L touches the circle with center O. इथे असा सेंटर सर्कल आहे
या सर्कलचा हा सेंटर आहे O आणि इथे एक अशी लाईन आहे L नावाची लाईन बघा लाईन L आहे इथे हा पॉइंट P आहे इथे ही RS अशी इथून बघा हा OP जोडलाय त्याचा मिड पॉइंट इथे तर इथे ही RS अशी कॉर्ड आहे RS ही कॉर्ड आहे RS इथे हा पॉइंट Q आहे बघा Q इज द मिड पॉइंट या OP चा या OP चा Q मिड पॉइंट म्हणजे अर्धी इथे अर्धी असं दिलंय पुढे काय म्हणतंय RS स्क्वेअर ही RS टोटल किती आहे लेंथ ऑफ RS 12 आहे RS is parallel to line L आपण असं करूया इथे गिवन मध्ये म्हणू गिवन RS parallel to line L chord RS parallel ही RS कोणाला पॅरलल लाईन L ला पॅरलल आणि RS किती दिले RS is equals to 12 दिले टू फाइंड रेडियस ऑफ द सर्कलची काय फाइंड करायची टू फाइंड रेडियस म्हणजेच r इज इक्वल्स टू 1 खूप सिंपल आहे बघा आता समजून घ्यायचं तुम्हाला एकदा कळलं की ते सोडवायला फार सोपं वाटेल तुम्हाला बघा आता काय करता येईल ते सगळ्यात महत्त्वाचं आता बघा इथे पहिलं एक गोष्ट समजून घ्या ही लाईन L आणि ही रेडियस सॉरी ही टँजेंट आणि ही रेडियस म्हणजे हा अँगल किती झाला 90 डिग्री टँजेंट थेरम सरळ सांगा OP परपेंडिक्युलर टू लाईन L प्रूफ मध्ये बघू आपण प्रूफ म्हणण्यापेक्षा सोल्युशन म्हणू आपण त्याला सॉल्व करायचं आपल्याला ते सोल्युशन काय सोल्युशन वी हॅव टू फाइंड लाईन सॉरी रेडियस r फाइंड करायची पहिला आपण सांगू रेडियस रेडियस OP is perpendicular. OP कोणाला perpendicular line L. Perpendicular to line L. बघा OP radius. OP कोणाला perpendicular line L ला. OP perpendicular to line L असं. याला रिझन काय? टँजेंट थिअरम. कोणता थिअरम? टँजेंट बघा टँजेंट थिअरम. टँजेंट थिअरम. दिसतंय का बघा टँजेंट थिअरम. टँजेंट थिअरम न ही हिला परपेंडिक्युलर इथे म्हणा बट बघा बट आता बट काय RS पॅरलल टू लाईन L सेगमेंट RS पॅरलल टू लाईन L इट इज गिवन हे तर दिलेले आहे बघा ही हिला पॅरलल दिली बघा ही हिला परपेंडिक्युलर हिला ही परपेंडिक्युलर अशी पण हिला ही पॅरलल म्हणजे हिला पण ही परपेंडिक्युलर आहे ना अशी परपेंडिक्युलर हिला पण येते ही अशी कळतंय का म्हणजे ही परपेंडिक्युलर हिला पण आहे आणि हिला पण आहे कारण ह्या दोन पॅरलल आहेत म्हणजे हिला पण परपेंडिक्युलर मग सांगायचं का RS पॅरलल टू L देअरफॉर OQ परपेंडिक्युलर टू RS म्हणजे OQ परपेंडिक्युलर देअरफॉर बघा ही OQ काय आहे RS ला परपेंडिक्युलर सेगमेंट OQ परपेंडिक्युलर बघा OQ कोणाला परपेंडिक्युलर झाली आता RS ला परपेंडिक्युलर टू सेगमेंट किंवा ती कॉर्ड म्हटलं तरी चालेल सेगमेंट RS या RS ला परपेंडिक्युलर आणि मग बघा आता OQ जर या RS ला परपेंडिक्युलर तर आपलं काय द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड माहिती आहे का ते प्रॉपर्टी तो थिअरम इथे म्हणायचं द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड द परपेंडिक्युलर drawn from center to the center पासून chord drawn from center to the chord bisect the chord त्या chord ला काय करतो bisect करतो therefore बघा QS is half of RS therefore QS लक्षात घ्या हे इथं काय आलं तुम्ही दिलंय आपल्याला Q midpoint Q is the midpoint of radius OP ओके दोन गोष्टी इथे ही बायसेक्ट हे पहिलं कसं समजून घ्या एकदा हिला परपेंडिक्युलर म्हणून ही काय याचे दोन तुकडे केले ही अशी आणि परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड हे दोन तुकडे झाले मग QS इज हाफ ऑफ RS QS काय झाली या RS च्या अर्धी झाली हाफ ऑफ RS
इज इक्वल टू हाफ ऑफ आरएस किती दिली आहे आरएस 12 दिली आहे 12 मग 2 1 जा 2 6 जा म्हणजे किती उरले 6 म्हणजे देयरफॉर QS इज इक्वल टू QS इज इक्वल टू 6 QS काय आली 6 युनिट दिलेत का त्यांनी काहीच नाही दिलं 6 युनिट्स म्हणू आपण सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर मीटर असेल तर मीटर लिहायचं इथे काहीच नाही म्हणजे युनिट्स 6 युनिट्स आता कळ आपली ही आली बघा ही 6 आली आणि ही जी आहे ही आपली रेडियस r ठीक आहे रेडियस ऑफ द सर्कल r आणि ही जी आहे बघा ही आपली ही एक पाहिजे ही 1 2 आणि 3 कळल्या if we know the value of this first second and third then using Pythagoras theorem we can find this radius पण मग आता ही ह्याच्यावरून ही मिळेल आपल्याला हा त्यांनी काय दिला q इज द मिड पॉइंट मग q जर मिड पॉइंट दिला तर OQ इक्वल्स टू QP कळतंय का ही टोटल काय OP रेडियस r ही रेडियस आणि हा जर मिड पॉइंट ही अर्धी रेडियस म्हणजे r/2 कळतंय का ही पूर्ण r ही अर्धी r/2 मग इथे सांगू आपण OQ is equals to half of OP कळलं का बरं OQ ही या OP ची अर्धी OQ कशी because Q is the midpoint of OP इथे सांगा Q is the midpoint of Q काय आहे Q is the midpoint of OP midpoint of OP चा तो midpoint आहे मग बघा आता half of OP किती आहे OP is equals to R radius मग OQ is equals to OQ equals to half of R OQ किती आला अर्धी रेडियस च्या अर्धी OQ is half of R म्हणजे रेडियस ह्याच्या अर्धी ही OQ हे किती आहे R/2 बघा मग इथं काय लिहायचं R/2 R/2 R म्हणजे R/2 OQ बघा OQ किती आली OQ equals to R/2 बघा OQ ही OQ किती आली R/2 आली OQ किती आली R/2 R/2 आली ही OQ Q is equals to R/2 तर जर OQ R/2 असेल आणि ही OS जर R असेल R/2 आणि ही 6 तर तिन्हींचा आपण काय करू पायथागोरस थेरम इथे म्हणायचं बाय इन राईट अँगल्ड कोणता OQS by Pythagoras theorem बघा by Pythagoras theorem काय सांगतं बघा OS चा स्क्वेअर इथे लिहितो मी OS स्क्वेअर इज इक्वल्स टू OQ आणि QS स्क्वेअर OQ स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर OQ स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर चला व्हॅल्यू टाका OS किती आहे OS R चा स्क्वेअर इज इक्वल्स टू OQ किती आहे R/2 R/2 चा स्क्वेअर प्लस QS किती आहे QS 6 मग 6 चा स्क्वेअर चला R चा स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर अपॉन R/2 चा स्क्वेअर R चा स्क्वेअर R स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 प्लस 6 चा स्क्वेअर 36 त्यांना इकडे आणू आपण चला या R स्क्वेअर बाय 4 ला इकडे आणू म्हणजे काय इथे बघा R स्क्वेअर मायनस इकडचं बघा R स्क्वेअर बाय 4 इकडे आला मायनस झाला मायनस R स्क्वेअर अपॉन 4 आणि इज इक्वल्स टू काय इकडे 36 इज इक्वल्स टू 36 मग बघा आता ह्याला इथे अपॉन 1 4 into R स्क्वेअर याचं काय 4R स्क्वेअर लक्षात घ्या 4 into R स्क्वेअर 4 into R स्क्वेअर 4R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर 1 जा R स्क्वेअर 4 into R स्क्वेअर 4R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर एक R स्क्वेअर अपॉन 4 1 जा 4 and that is equals to 36 आता बघा 4R स्क्वेअर मधून R स्क्वेअर गेला 4 मधून 1 गेला म्हणजे 3R स्क्वेअर होता 3R स्क्वेअर that is equals to 4 into 36 this into 4 गेला आता 3 into R स्क्वेअर 3 ला इकडे पाठवा डिवाइड म्हणजे बघा R स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे 36 into 4 36 into 4 आणि हा 3 मल्टिप्लाय इकडे डिवाइड अपॉन 3 हा 3 खाली आला मल्टिप्लाय वाला अपॉन 3 3 1 जा 3 1 जा 3 2 जा 6 असे येईल त्याचं बरोबर आहे मग काय आता R स्क्वेअर इज इक्वल्स आता याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आपल्याला R स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 ला आपण स्प्लिट करू 12 म्हणजे काय 4 into 3 4 3 जा 12 आणि हा into 4 जसाच्या तसा बघा ना हा 12 into 4 12 चं काय 4 3 जा 12 आणि हा 4
आता स्क्वेअर रूट घेताना काय येईल मग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग ह्या दोन पैकी एक जण येईल आणि हा 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे हा √3 म्हणजे रेडियस काय आहे 4√3 युनिट्स. कळलं का ह्याचं? किंवा 4 4 चा 16 16 चा स्क्वेअर रूट 4 आणि 3 चं निघत नाही म्हणून √3 r इज इक्वल्स टू 4√3 युनिट्स. कळलं सर्वांना? r ची व्हॅल्यू 4√3 युनिट्स. चला पटपट कॉपी करून घ्या फास्ट. 4√3 युनिट्स मतलब 9. बुक मध्ये त्यांनी सेंटीमीटर केलंय बरं का 9 4√3 सेंटीमीटर. ऍक्च्युली ते सेंटीमीटर मध्ये हे दिलेलंच नाहीये मग त्याला आपल्याला सेंटीमीटर नाही घेतलं युनिट्स म्हणा फक्त. ओके पटपट लिहून घ्या बाळांनो राईट फास्ट. ओके थँक्यू स्टुडंट्स.